सकाळी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. आता एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या महिला नेत्यांना फोन करतो. साधारणतः 24, 36, 40 काय सेकंद बोलतो. त्यात म्हणतो म्हणे की तुमच्यासारखी रणरागिणी बहीण मला मिळाली, त्याचा मला अभिमान आहे. हे स्क्रीनशॉट आणि या सगळे विषय पोचतात मीडियापर्यंत. मीडिया त्याची बातमी करते आणि मग उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये या महिला नेत्याच्या विषयी किती प्रेम आहे याच्याविषयीची चर्चा सुरू होते. हरकत नाही, त्यांचे नेते, त्यांची चर्चा, त्यांचं प्रेम त्यांच्यापुरतं मर्यादित राहू द्या. मीडियाचंही मला आश्चर्य असं वाटतं की यांना याची बातमी करावी वाटते. इट्स ओके. मी तुम्हाला आता काही ट्विट्स दाखवते त्याच पक्षाच्या समर्थकांनी केलेले. म्हणजे एखाद्या मुद्द्यावर सकारात्मक वातावरण सुरू झालं की उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या नेत्या त्याची कशी वाचलात लावतात आणि त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नुकसानीसाठीच कसे प्रयत्न करतात या अर्थाने ती पोस्ट आहे. अगदी खरंय, या नेत्या सातत्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं समर्थन करता करता नुकसान कसं करता येईल याचाच विचार करत असतात. हे अर्थात उद्धव ठाकरेंना समजायला हवं. त्याच्याशी आम्हाला काही सुयरसूतर असण्याचा संबंध येत नाही. पण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये असं काही घडत असतं, चांगलं काही घडत असतं, ही लोक एकत्र येतात. मध्ये दिवाळीचे फटाक्याचे आवाज येतात ना, मी मागचं बॅकग्राऊंड तुम्ही बघत असाल, तुमच्या लक्षात येईल की मी दिवाळीसाठी गावाकडे आलेलो आहे. त्यामुळे हे असे वेगवेगळे आवाज तुम्हाला येत राहतील. फटाके वाजले पाहिजेत ना. दिवाळीत काही जण फटाके वाजवणार होते, म्हणून मला त्यांच्या फटाक्याला उत्तर म्हणून काही फटाके वाजवून दाखवायचेत, म्हणून तर हा व्हिडिओ करतेय. आणि याचे अगदी इत्थंभूत पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या एका नेत्याने व्हॉट्सॲपवर लांबलचक मराठीतून मेसेज केला होता. मराठीतून की या महिला नेत्या त्यांच्या पक्षाची कशी वाट लावतायत, कशी ब्लॅकमेलिंग करतायत, काय काय करतायत हे सांगणारा एक व्यवस्थित मेसेज त्यांनी केलेला होता. अर्थात उद्धव ठाकरेंच्या व्हॉट्सॲपवर मेसेज टाकला तरी 2 टिकच्या पलीकडे काही दिसत नाही. आणि या बिचाऱ्या नेत्याचा पुन्हा पुन्हा तर 2 टिक दिसणंच बंद झालं. म्हणजे ब्लू टिक होत नाही. आणि या ब्लू टिक न होण्यामुळे अनेक नेत्यांना आपला संदेश उद्धव ठाकरेंपर्यंत पोचलाय की नाही हे आता तर सिंगल टिकवर काम बघायला लागले. आणि त्यांचा डीपी दिसणं बंद झाले. म्हणजे याच महिला नेत्यांनी व्हायरल केलेल्या कॉलच्या स्क्रीनशॉटमध्ये डीपी दिसतो आणि या बिचाऱ्याच्या मेसेजवर डीपी दिसत नाही, म्हणजे त्याला ब्लॉक केले. राज्यस्तरावरच्या आपल्याच नेत्याला ब्लॉक करणारे उद्धव ठाकरे कोणत्या पातळीवरचा पक्ष सांभाळतायत हे कळलं पाहिजे. सातत्याने या महिला नेत्यांच्या विषयामध्ये तक्रारी आलेल्या आहेत. म्हणजे आमच्या बीडवाल्यांनी केल्या आहेत, परळीवाल्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी सांगितलंय की कसे एसी बसवून घेतलेत, कसं फर्निचरून घेतलेलं आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना या महिला नेत्यांच्या विषयात जाग येत नाही. आता मी जी कहाणी सांगणार आहे ती फार भयंकर आहे. ती जरा नीट ऐकावी, समजून घ्यावी. कहाणी अशी आहे की या महिला नेता सत्ताधारी पक्षाच्या, उद्धव ठाकरेंना न आवडणाऱ्या पक्षाच्या, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाट लावलेल्या पक्षाच्या एका खासदाराला अत्यंत गोपनीयरित्या भेटल्या. म्हणजे हा फोटो माझ्याकडे आहे, याचा पुरावा मला तुम्हाला द्यायचा आहे. फोटो दाखवणार नाही यासाठी की ती भेट लिमिटेड लोकांच्यामध्ये झालेली होती आणि लिमिटेड लोकांच्यामध्ये भेट झाल्यावर ते उघड करावं असं अजिबात होत नाही. ऑफ व्हाईट कलरची साडी, मरून कलरचं ब्लाऊज, खासदाराच्या हातामध्ये चहा प्यायला, तो प्यायला चहा पितानाच आहे. टेबलावरती 2 पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या, वन टाईमवाल्या, ज्या आता ग्लासच्या ऐवजी ज्या बाटल्या वापरण्यात चालल्या ना, त्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या 2 समोर बसून चर्चा करतायत. आणि हा तोच खासदार आहे ज्याचं उद्धव ठाकरेंच्या सोबत अजिबात जमत नाही. डील काय होते? डील ही होते की जितकं शक्य आहे तितकं खच्चीकरण तिथे राहून करावं आणि ऐनवेळेला उडी मारून उद्धव ठाकरेंना न आवडणाऱ्या पक्षात जावं. तिथे त्या पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेवर या महिला नेत्याला घ्यावं, थेट खासदार करावं. ज्या आमदार होण्यासाठी इकडे आल्यात ना, त्यांना थेट खासदार करावं, अशी डील होती. त्या खासदारांनी हे मान्य केलं की नाही मला माहीत नाही, पण या मात्र हे प्रस्ताव घेऊन गेलेल्या होत्या. आता मी साडी कोणती, ब्लाऊज कोणत्या, टेबलावर काय होतं हे सगळं सांगतो. याचा अर्थ ते छायाचित्र माझ्याकडे उपलब्ध आहे. पण एखाद्याला विनाकारण बदनाम करू नये म्हणून मी ते चित्र उघड करत नाही. झालंय काय, या महिला नेत्याला कळलंय की आपलं भलं आता उद्धव ठाकरेंच्या हातून होणं शक्य नाहीये. कारण आमदारकी मागावी तर विधानसभेवर आमदार निवडून द्यावेत असं संख्याबळ विधानसभेतल्या आमदारांच्या मध्ये नाहीये. दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी तर स्थानिक स्वराज्य संस्था नावाचा मतदारसंघच अस्तित्वात नाहीये. 3-4 पक्षांच्या वाटणीमध्ये विधान परिषदेचा कुठला मतदारसंघ मिळणार नाहीये. राज्यसभेवर एक खासदार पाठवायला 27 जागा किमान लागतील. जिथे संजय राऊतांचा वांदा झालाय, जिथे शरद पवारांचा वांदा झालाय, तिथे यांचा या वादळात दिवा लागणं कुठून? त्यामुळे उद्धव ठाकरेंच्याकडून आता काही मिळेल ही शक्यता उरलेली नाहीये. त्यापेक्षा जिथून मिळतंय तिथे गेलं पाहिजे हे यांच्या डोक्यात येतंय. त्यामुळे उगाचच लोकांना मिंधे म्हणत आपण मिंधे व्हायला गेलेल्या या नेत्या उद्धव ठाकरेंचा एकूणच पक्षाचा कार्यक्रम वाजवण्याच्या तयारीत आहेत का? कारण त्यांचे समर्थक तर असंच म्हणतात की
व्हॉट्सॲपचा एक स्क्रीनशॉट माझ्याकडे अवेलेबल आहे, एका नेत्याने साहेबांना पाठवलेला, की जो स्क्रीनशॉटमध्ये तो सरळ म्हणतोय की बाईंनी सरळ सरळ व्यापार मांडलाय. दुसरं एक ट्विट आहे जे मी तुम्हाला दाखवले, ज्या ट्विटमध्ये या बाई थोडं अनुकूल वातावरण झालं की कशी वाचलात लावतात हे अगदी इत्यंभूतपणे लिहिलेलं आहे. आणि तिसरा म्हणजे तो फोटो की ज्यात यांनी सरळ सरळ खासदाराशी डील करण्याचा, खासदारकीसाठीचा प्रयत्न केलेला आहे. चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं उदाहरणं तर याच्या आधी कितीतरी घडलेत. परळीवाल्यांनी आरोप केलाय, बीडवाल्यांनी आरोप केलाय, एका जिल्हा प्रमुखाने तर कानाखाली ठेवून दिलेली आहे. अशा कितीतरी आरोपांनी उद्धव ठाकरेंच्या समोर सत्य येत असताना झोपलेल्या उद्धव ठाकरेंना जागं करायचं कसं, हाच प्रश्न आहे. त्यामुळे आपलं काम आता जागं करायचं उरलेलं नाहीये, तर जे आहे तेवढं सांगण्याचं आहे. धन्यवाद.